नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शनिवार दिनांक 1 जून 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। जीवन सुगंधित करण्यासाठी वाईट आठवणी पुसून गोड आठवणी सुरू कराव्यात। पन्यास राजरक्षित विजयजी कोरेगाव येथील श्री मुनश्री व्रत स्वामी जिनालय जैन संघमध्ये शनिवारी सकाळी 7 वाजता आगमन होताच पन्यास राजरक्षित विजयजी, पन्यास नय रक्षित विजयजी आदींचे श्री संघाच्या बंधू भगिनींनी स्वागत केले। पन्यास राजरक्षित विजयजी म्हणाले की व्यावसायिकाचे लक्ष उलाढालीवर नसून नफ्यावर असते, जसे साधकाचे लक्ष कर्मकांडावर नसून पात्रता प्राप्तीवर असावे। प्रतिक्रमण, पूजा, सामायिक आदी उपक्रम आहेत। पापटाळणे, करुणा, समता आदी गुण प्राप्त झाल्यावरच ही कृती धर्म बनते, अन्यथा त्या कृतीने स्वर्गात सुख मिळू शकते, मोक्षात सुख नाही। जीवन सुगंधित करण्यासाठी वाईट घटना विसरण्याचा प्रयत्न केला पाहिजे। जी कमकुवत घटना विसरली नाही ती मनात संभ्रम निर्माण करते, ते मन बिघडवते, जीव जातो। अशा घटनांना आपण इतकं महत्त्व देऊ नये। छायाचित्रकार लग्न समारंभात शेकडो छायाचित्रे काढतात, मात्र केवळ चांगली छायाचित्रेच निवडली जातात, खराब फोटो काढले जातात। आयुष्य सुधारायचे असेल तर वाईट आठवणी पुसून गोड आठवणी गोळा करायला हव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले। अपू, राजस्थानमध्ये रागावर नियंत्रण कसे ठेवायचे ते जाणून घ्या। जर एखाद्याला रागाने प्रवृत्त केले असेल तर आपण क्षमा करून स्थिर व्हावे। क्रोधामुळे लाखो वर्षांची तपश्चर्या, जप आणि भक्ती एकाच वेळी नष्ट होते। कापड कात्रीने कापले जाते, क्रोधाने कुटुंबाचा नाश होतो। एका व्यक्तीचा राग घरातील 16 लोकांना त्रास देतो। कोणी रागाचा अग्नी बनला, क्षमा पाणी झालास तर विजय आपलाच होईल। डेंग्यूपासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी स्वतः पदाधिकारी व नगरसेवक उतरले रस्त्यावर। कोरेगावात प्रभाग क्रमांक 7 व 8 मध्ये स्वखर्चाने औषध फवारणी। कोरेगाव शहरामध्ये उन्हाच्या प्रादुर्भावामुळे डासांचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव वाढला आहे। डेंग्यूचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत चालले आहे। डेंग्यूला आळा घालण्यासाठी कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे व नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे। शनिवारी सायंकाळी 7 वाजल्यापासून त्यांनी प्रभाग क्रमांक 7 व 8 मध्ये स्वखर्चाने फॉग मशीनद्वारे औषध फवारणीस सुरुवात केली आहे। त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे। प्रभाग क्रमांक 7 व 8 मध्ये प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे व नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे यांनी नेहमीच सर्वसामान्य नागरिकांची काळजी घेण्यास पुढाकार घेतला आहे। कोरोना काळापासून विविध साथींच्या रोगाच्या काळात देखील त्यांनी स्वखर्चाने आरोग्यविषयक जनजागृती मोहीम व मोफत आवश्यक उपचाराचे उपक्रम हाती घेतले होते। सद्यस्थितीत कोरेगाव शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत चालले असून डासांना आळा घालण्यासाठी त्यांनी स्वखर्चाने फॉग मशीनद्वारे औषध फवारणी सुरुवात केली आहे। शांतीनगर परिसरातील रहमतपूर रस्ता लगतच्या परिसरात शनिवारी सायंकाळपासून औषध फवारणी सुरुवात करण्यात आली। रामलिंग रस्ता, बुरुड गल्ली, सीताबाई तळे, चौथाई श्री भैरवनाथ मंदिर परिसर, व्यापारपेठ, जानाई मंदिर परिसर, सम्राट गल्ली, माळी गल्ली व सम्राट गणेशोत्सव मंडळ परिसरासह दोन्ही प्रभागातील प्रत्येक घरात आणि परिसरात औषध फवारणी केली जात आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये डासांचे निर्मूलन करून डेंग्यूचा प्रादुर्भाव कमी करण्याचा आशावाद राजाभाऊ बर्गे व राहुल बर्गे यांनी व्यक्त केला। डेंग्यू सदृश्य लक्षणे दिसून आल्यास तात्काळ नागरिकांनी संपर्क करावा। डेंग्यू तपासणीसह त्यांच्या औषधोपचारासाठी विशेष प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही राजाभाऊ बर्गे व राहुल रघुनाथ बर्गे यांनी दिली। मनुस्मृतीचे शिक्षण पाठ्यपुस्तकातून सुरू केल्यास भारतीय रिपब्लिकन पक्ष मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार। कोरेगावात प्रशासनाला निवेदन सादर। राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार नुकताच इयत्ता 3री ते 12वी अभ्यासक्रमाचा आराखडा जाहीर करण्यात आला आहे। त्यामध्ये मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचा अध्याय पाठ करायला हवा अशी शिफारस केली गेली आहे। त्याचा आम्ही तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो आणि या शिफारशीचा पुन्हा एकदा विचार करावा, अन्यथा नजीकच्या काळात मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांना काळे झेंडे दाखवले जातील, असा इशारा भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देण्यात आला। पक्षाचे तालुकाध्यक्ष नितीन बोथालजी यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शनिवारी दुपारी 3 वाजता तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे व पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व सविस्तर वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली। शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचे श्लोक शिकवले जाणार
राहणार, म्हणजेच लहानपणापासूनच विद्यार्थ्यांच्या मध्ये जातीभेदाची बीजे रुजवण्याचे काम सरकार करत आहे। त्यामुळे नवा अभ्यासक्रम हा अत्यंत क्लेशदायक व महाराष्ट्राला अराजकतेकडे नेणारा आहे। विद्यार्थ्यांमध्ये एकमेकांमध्ये जातीय भावना उत्पन्न होऊन द्वेष भावनेची निर्माण होणार आहे। हा प्रकार पुरोगामी चळवळीतील लोक खपवून घेणार नाही। त्यामुळे अशा अभ्यासक्रम पुस्तकांची होळी भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात येईल। असा अभ्यासक्रम त्वरित बंद करावा, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे एल्गार आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नितीन बोतालजी यांनी दिला। यावेळी पंकज जावळे, ऋतुराज वायदंडे, दीपक खरात, शिरीष आवळे, शौकत कुरेशी, मयूर बनसोडे, सुप्रिया येवले, मनीषा सोनवणे, स्मिता जगताप, वनिता खवळे, संजना पोद्दार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। एसटीच्या वर्धापनदिनी सातारा जिल्ह्यात अपघातांची हॅट्रिक। सातारा बस स्थानकावर मिठाई स्टॉलला दिली एसटीने धडक, कामगार जखमी, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वर्धापनदिनी म्हणजे शनिवार दिनांक 1 जून रोजी सातारा जिल्ह्यात एसटी बसेसच्या अपघातांनी हॅट्रिक केली आहे। सातारचे मध्यवर्ती एसटी बसस्थानक सकाळी झालेल्या अपघाताने अक्षरशः हादरून गेले आहे। फ्लॅटवर बस लावत असताना चालकाचे अचानक नियंत्रण सुटले, त्यामुळे बसने मिठाईचे दुकान उडवले। यात दुकानातील कामगार गंभीर जखमी झाला आहे। जखमींवर क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान नादुरुस्त एसटी बसेस हेच अपघाताला कारणीभूत ठरत असल्याने प्रवाशांमधून चिंतेचे वातावरण आहे। दरम्यान खंडाळा आणि कराड येथे एसटीचे आणखी 2 अपघात झाले आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की कोरेगाव आगाराची कोरेगाव सातारा कोल्हापूर एसटी बस क्रमांक MH07C 9223 शनिवारी सकाळी 6:45 बसस्थानकामध्ये आली। फ्लॅट क्रमांक 14 वर चालक एसटी बस उभी करत असताना अचानक एसटीचा वेग वाढला। फ्लॅटवर असलेल्या मिठाई दुकानावर एसटी जोरदार धडकली। या दुकानातील कामगार देवीदास सोनटाके वय 35 राहणार लातूर याच्या पायाला गंभीर जखम झाली। फ्लॅटवर अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता, तर दुकानातील मिठाई व इतर वस्तू खाली पडल्याने मिठाई दुकानदाराचे मोठे नुकसान झाले। सदरचे मिठाई दुकान हे अधिकृत का अनधिकृत याविषयी बसस्थानक परिसरात चर्चा सुरू होती। हा अपघात झाला तेव्हा बसस्थानक प्रवाशांनी गजबजून गेले होते। अपघातानंतर मोठा आवाज होताच प्रवाशांच्या काळजात धस्स झालं। काही प्रवासी फ्लॅटवरील बाकड्यावर बसले होते। सुदैवाने मिठाईच्या दुकानाला उडवून एसटी आतमध्ये गेली नाही, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता, असं प्रवाशांनी सांगितले। या अपघातानंतर जखमी दुकानातील कर्मचाऱ्याला तातडीने क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान खंडाळा आणि कराड या भागातही एसटीचे 2 अपघात झाले आहेत, मात्र त्यामध्ये किती जखमी झाले आहेत हे अद्याप समोर आले नाही। एकूणच सातारा जिल्ह्यामध्ये एसटीच्या वर्धापनदिनी अपघातांची मालिका सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे।